नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुणे एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 विशेषमध्ये आपण शिपाई या पदासाठी सराव प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. यामध्ये आजची आपली 10व्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका असेल. तर बघा, याआधी आपण 9 प्रश्नपत्रिका जे आहेत आपण याच्यावर अपलोड केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. सोबतच मागील वर्षी म्हणजेच 2023ला झालेली एक प्रिवियस इयरची जी प्रश्नपत्रिका आहे ते सुद्धा आपण अपलोड केलेली आहेत. त्याचासुद्धा ॲनालिसिस आपण आपल्या चॅनलवर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर या चॅनलच्या प्लेलिस्टला बघा, कोर्ट एक्झाम म्हणून एक प्लेलिस्ट दिलेली आहे. तर त्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही आतापर्यंत जेवढे की आपण शिपाई या पदासाठी जेवढे प्रश्नपत्रिका अपलोड केलेले आहेत तर तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करू. तर बघा, आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटं वेळ मिळणार आहेत. ॲक्च्युअल एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे 30 प्रश्न पाहायला मिळतील आणि ज्यासाठी तुम्हाला 30च मिनिट वेळ मिळणार आहेत. तर चला तर मग आपण आपला पहिला प्रश्न बघू. तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत हा अक्षय्य आहे? खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत हा अक्षय ऊर्जा स्रोत आहे? म्हणजेच असा ऊर्जा स्रोत ज्याचा क्षय होत नाही असा. तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर ऑप्शन काय असणार आहे उत्तर? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच सूर्य ऊर्जा. तर सौर ऊर्जा जी असेल हा जो ऊर्जा स्रोत आहे हा अक्षय ऊर्जा स्रोत आहेत आपला. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, सूर्य ऊर्जा किंवा सौर ऊर्जा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता रोग हा जीवाणूमुळे होतो? म्हणजेच खाली 4 प्रकारचे रोग दिलेले आहेत. त्यापैकी एक रोग जो आहे तो जीवाणूजन्य रोग आहे, म्हणजे जो की जीवाणूमुळे होणारा रोग आहे. तर तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर बघा, यामध्ये बघा आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच क्षयरोग. तर बघा, इथे ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. क्षयरोग हा जो आहे हा रोग बॅक्टेरियामुळे म्हणजेच जीवाणूमुळे होणारा रोग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल, क्षयरोग. तर बघा, इतर जेवढे काही रोग आहेत जसं की मलेरिया, डेंग्यू, जसं की मलेरिया हा जो रोग आहे हा प्रोटोझोआ या वनस्पतीमुळे होतो. त्याच्या व्यतिरिक्त बघा, डेंग्यू हा जो रोग आहे हा विषाणूमुळे होणारा रोग आहे आणि सर्दी हा सुद्धा एक विषाणूमुळे होणाराच एक रोग आहे. परंतु यापैकी क्षयरोग जो आहे हा जो आहे ऑप्शन सी हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. म्हणून ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, संस्करित दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेचा शोध कोणी लावला? तर बघा, संस्करित दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेचा शोध कोणी लावला? म्हणजेच दुधाची जी काही पाश्चरायझेशन जी काही प्रक्रिया आहेत या प्रक्रियेचा शोध कोणी लावलेला आहे? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा, या प्रोसेस म्हणजे या प्रक्रियेच्या नावावरूनच तुम्हाला ओळखून आले असेल की याचा शोध कोणी लावला आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. नक्कीच लुई पाश्चर हे जे आहेत यांनीच पाश्चरायझेशन या प्रक्रियेचा जो आहे तो शोध लावलेला आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, लुई पाश्चर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, हिम प्रदेशातील वनस्पतींमध्ये कोणता आकार दिसून येतो? हिम प्रदेशातील ज्या काही वनस्पती असतात त्या वनस्पतींमध्ये कोणता आकार दिसून येतो? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी इथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच शंकूचा. तर हिम प्रदेशातील ज्या वनस्पती असतात त्यांचा कोणता आकार दिसून येतो? तर त्यांचा शंकूचा आकार दिसून येतो. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, शंकूचा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, ज्या पदार्थांना ठराविक आकार व आकारमान असते त्यांना काय म्हणतात? बघा, ज्या पदार्थांना ठराविक आकार असतो आणि आकारमानही असते, म्हणजेच ज्याचा आकार किंवा आकारमान बदलत नाही, तर अशा पदार्थांना काय म्हणतात? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच स्थायू. तर स्थायू या पदार्थाची जी काही ही जी अवस्था आहे या अवस्थेलाच आपण काय म्हणतो? स्थायू म्हणतो, ज्याचा आकार आणि आकारमान काय असते? निश्चित असतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, केलेले कार्य मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो? आपण केलेलं जे कार्य आहे ते कार्य मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो? तर बघा, इथे आपल्याला 4 एकके दिलेली आहेत. यापैकी एक आपलं कार्याचं जे आहे ते एकक असेल. तर बघा कोणतं आहे?
तर ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच जूल. तर केलेलं कार्य मोजण्यासाठी आपण जूल या एककाचा वापर करतो आणि ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर होईल, जूल. तर बघा, जूल हे कार्याचं एकक आहेत. सोबतच जूलमध्ये आपण ऊर्जासुद्धा मोजतो, म्हणजे कार्य करण्याचा जो काही दर आहे तो सुद्धा. म्हणून जूल हे कार्य आणि ऊर्जा हे दोनही एकक, म्हणजेच हे दोनही जे काही माप आहेत या दोन्ही मापकाचा युनिट जे आहेत ते जूल हेच आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, पाणी उकळताना त्याचे वाफेत रूपांतर होणे याला काय म्हणतात? पाणी उकळत असताना त्याचे वाफेत रूपांतर होणे याला काय म्हणतात? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, ऑप्शन ए दिला आहे गोठण, ऑप्शन बी संप्लवन, ऑप्शन सी संघनन आणि ऑप्शन डी बाष्पीभवन. तर बघा, पाणी उकळत असताना त्याचे वाफेत रूपांतर होणे याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन डी म्हणजेच बाष्पीभवन असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही ते प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. आणि तुम्ही जे काही 30 प्रश्न याच्यामध्ये विचारले जात आहेत त्यापैकी किती प्रश्न तुमचे बरोबर येतात तर ते तुम्ही तुमच्याकडे नोंद करून ठेवायचे. म्हणजेच 30पैकी कोणाचे 25 बरोबर येतील, कोणाचे 20 बरोबर असतील, कोणाचे 15 असतील. तर आणि जर तुम्हाला जो उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायचा प्रयत्न करत चला. तर चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 8 बघू. मानवी शरीराला क जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो? तर बघा, मानवी शरीराला क जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो, म्हणजे क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा खालीलपैकी कोणता आजार होतो? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे स्कर्वी. तर क जीवनसत्वाच्या अभावी मानवास कोणता रोग होतो? तर स्कर्वी नावाचा रोग होतो. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक सी, स्कर्वी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचेच प्रश्न जे असते तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्ही करायचा आहे. तर चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 9 बघू. प्रश्न क्रमांक 9 आहेत, 1857च्या उठावात सातारा भागातून नेतृत्व कोणी केले? बघा, 1857चा जो उठाव झालेला होता या उठावामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा भागातून नेतृत्व कोणी केले होते? तर बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला याच्यामध्ये, जसे की ऑप्शन ए रंगो बापूजी गुप्ते, ऑप्शन बी तात्या टोपे, ऑप्शन सी नानासाहेब पेशवे आणि ऑप्शन डी उमाजी नाईक. तर बघा याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे रंगो बापूजी गुप्ते. तर 1857च्या उठावामध्ये सातारा भागातून नेतृत्व कोणी केले होते? तर रंगो बापूजी गुप्ते यांनी केली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, मराठा व केसरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केले? मराठा व केसरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केले? बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी इथे बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी मराठा व केसरी हे दोन्ही वृत्तपत्रे जे आहेत लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले होते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, 1857च्या बरेलीतून उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर बघा 1857च्या उठावाचे बरेलीमधून उठावाचे नेतृत्व जे आहे ते कोणी केलेले होते? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी बघा ऑप्शन ए दिला आहे खान बहादूर, ऑप्शन बी कुंवर सिंग, ऑप्शन सी ब्रिजिस कदर, ऑप्शन डी नानासाहेब. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा बरेली या ठिकाणाहून 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच खान बहादूर यांनी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्यात सर्वप्रथम नैऋत्य मोसमी वारे प्रवेश करतात? कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते प्रवेश करत असतात? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन बी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच केरळ. तर केरळ जे राज्य आहेत यामध्ये सर्वप्रथम काय, तर या राज्यात सर्वप्रथम नैऋत्य मोसमी वारे जे असतात ते प्रवेश करत असतात. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ हे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13,
जगातील सर्वात वेगाने वाहणारा प्रवाह कोणता आहे? जगातील सर्वात वेगाने वाहणारा प्रवाह कोणता आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असणार? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे गल्फ. तर गल्फ स्ट्रीम म्हणून किंवा गल्फ प्रवाह जो आहे हा जगातील सर्वात वेगाने वाहणारा प्रवाह आहे. म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए गल्फ प्रवाह. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर बघा प्रश्न क्रमांक 14 काय म्हणते, खालीलपैकी कोणते शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच पुणे. तर पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी पुणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आली? प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर याचं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच आयर्लंड. तर आयर्लंड या देशाकडून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेली आहेत, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी आयर्लंड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, 73वी घटना दुरुस्ती कशाच्या संबंधित आहे? 73वी जी घटना दुरुस्ती झाली होती जी की 1992 या वर्षी झालेली होती. तर 73वी घटना दुरुस्ती जी झाली होती 1992 या वर्षी, तर ही जी 73वी घटना दुरुस्ती झाली होती ती कशाच्या संबंधित आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी येथे बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच पंचायत राज व्यवस्था. तर पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी काय तर 73वी घटना दुरुस्ती जी आहे ती करण्यात आली होती, म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेला कायद्याने मान्यता देण्यासाठी 73वी घटना दुरुस्ती जी आहे ती करण्यात आलेली होती. याच्या अंतर्गत 73व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत भाग 9 जो आहे 11 नंबरची जी अनुसूची आहे ती जोडण्यात आली होती आपल्या संविधानामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, पंतप्रधानाची नियुक्ती कोण करते? पंतप्रधानांची जी नियुक्ती आहे ते कोण करते? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर प्रश्न क्रमांक 17 बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच राष्ट्रपती. तर पंतप्रधानांची जी नियुक्ती आहे ते कोण करते? तर ते राष्ट्रपती करत असतात, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, भारत सरकारने खालीलपैकी कशाची जागा घेण्यासाठी नीती आयोग स्थापित केला? तर बघा भारत सरकारने 2015 या वर्षी बघा 2015ला काय तर 1 जानेवारी 2015 या वर्षी काय तर नीती आयोगची स्थापना केली होती. तर हा जो नीती आयोग आहे हा नीती आयोग कशाच्या स्थानी, म्हणजेच आधी तिथे कोणता आयोग होता आणि त्याच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच नियोजन आयोग. तर नियोजन आयोग यालाच आपण काय म्हणतो? योजना आयोग. नियोजन आयोग किंवा योजना आयोग ज्याची स्थापना 1950 या वर्षी करण्यात आलेली होती. आणि हा जो आयोग आहे या आयोगाच्या ऐवजी 2015 या वर्षी काय करण्यात आला? तर नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, भारताचे पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे कोठे सुरू झाले आहे? भारताचे पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम जे आहे ते कुठे सुरू झाले आहेत? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी येथे बरोबर उत्तर असणार आहेत आपलं हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिलं सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम जे आहे ते स्थापित करण्यात आलेलं आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, 2025च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर बघा 2025ला झालेली जी की जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आहे यामध्ये भारताला एकूण किती पदके प्राप्त झाली किंवा भारताने एकूण किती पदके जिंकली? तर बघा
यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच 22. तर भारताने 2025ची जी काही जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आहे यामध्ये एकूण 22 पदके जे आहेत ते जिंकलेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह कोणते आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच अशोक स्तंभ. तर भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह काय असेल? तर ते आहेत अशोक स्तंभ, ऑप्शन ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, सर्वात लहान खंड कोणता? बघा यामध्ये आपल्याला 4 खंड दिलेले आहेत. यापैकी कोणता खंड जो आहे तो सर्वात लहान खंड आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे हा जगातला सर्वात छोटा खंड आहे. ऑस्ट्रेलिया हा खंड जगातला सर्वात छोटा खंड आहे. त्यानंतर बघा यामध्ये बघा आपल्याला माहीत आहे की जगामध्ये एकूण 7 खंड आहे, ज्यामध्ये जगातला सर्वात मोठा खंड कोणता असेल तर तो आहे आशिया खंड, आणि जगातला सर्वात छोटा खंड कोणता आहे तर तो आहे ऑस्ट्रेलिया खंड. आणि हा एकमेव असा खंड आहे की जो स्वतः एक खंड पण आहेत आणि तो देश पण आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑस्ट्रेलिया या देशाचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो कोणता आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत मग कांगारू. तर ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर कांगारू आहेत, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन बी कांगारू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, धनराज पिल्ले हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? धनराज पिल्ले हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बघा येथे आपल्याला 4 प्रकारचे खेळ दिलेले आहेत. यापैकी बघा धनराज पिल्ले हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच हॉकी. तर धनराज पिल्ले हे हॉकी या खेळाशी काय तर संबंधित होते किंवा हॉकी या खेळाचे प्लेयर होते ते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, खालील देश हा G20 या गटातील देश नाही. तर बघा खाली आपल्याला काही देश दिलेले आहेत. यापैकी एक देश जो आहे तो G20 नावाचा जो गट आहे या G20 देशातील गटातील हा जो देश नाही. तर बघा यामध्ये बघा बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी येथे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच पाकिस्तान. तर बघा हा जो देश आहे हा G20 गटातील देश नाही. तर इतर जे काही उर्वरित 3 देश आहे हे G20 गट जो आहे देशाचा त्यामध्ये आहेत, परंतु पाकिस्तान हा देश नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26 आहे प्रयोग ओळखा. तर बघा यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण 25 प्रश्न जे आहेत ते सामान्य ज्ञान या विषयावर बघितले. याच्यानंतरचे 5 प्रश्न, ज्यामध्ये 3 प्रश्न आपण मराठी नेहमीप्रमाणेच आणि 2 प्रश्न गणित या विषयावर बघणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 26 आहेत प्रयोग ओळखा. तर बघा यामध्ये बघा एक वाक्य दिले आहेत. यामध्ये हे जे वाक्य आहेत हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहेत? तर बघा माधवीने सफरचंद खाल्ले. तर बघा यामध्ये बघा कोणत्या प्रयोगातील हे वाक्य आहे? तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहेत की मुख्य 3 प्रकारचे जे आहेत काय तर प्रयोग आहेत, ज्यामध्ये पहिला प्रयोग पडतो कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहेत कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार पडतो भावे प्रयोग. तर बघा यामध्ये कर्तरी प्रयोग म्हणजेच काय? तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण काय असेल तर ज्यामध्ये कर्ता जो असेल तो प्रथमा विभक्तीमध्ये असते, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं प्रत्यय हे लागलेलं नसेल तर तेव्हा ते वाक्य जे आहेत ते कर्तरी प्रयोगातील असेल. आणि जर त्यामध्ये जर कोणतेही प्रत्यय लागलं असेल, जसं की माधवीने या शब्दाला इथे प्रत्यय लागलेला आहे, ने हे प्रत्यय, म्हणून हे वाक्य कर्तरी प्रयोगातील वाक्य तर नाही. त्यानंतर बघा दुसरा प्रकार पडेल कर्मणी प्रयोग. तर बघा कर्मणी प्रयोगातील वाक्य म्हणजे काय? तर जे की कर्म असते ते जर प्रथमा विभक्तीमध्ये असेल तर ते कर्मणी प्रयोगातील वाक्य राहील, आणि जर कर्ता आणि कर्म दोन्ही प्रथमा विभक्तीमध्ये नसेल तर मग ते भाव्य प्रयोगातील वाक्य होणार. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बी येथे बरोबर उत्तर असेल, कारण सफरचंद येथे कर्म आहे आणि हे प्रथमा विभक्तीत आहेत, याला कोणत्या प्रकारचं प्रत्यय लागलेलं नाही आहे, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मणी प्रयोग.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27 कंसातील विरामचिन्ह ओळखा. तर बघा येथे आपल्याला कंसामध्ये एक विरामचिन्ह दिलेलं आहे. यामध्ये हे जे विरामचिन्ह आहेत हे कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह आहे. तर बघा इथे एक अनुस्वार आणि एक काय तर स्वल्पविराम दिलेला आहे. तर बघा यामध्ये बघा हे जे विरामचिन्ह आहे हे विरामचिन्ह कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह आहे. तर बघा येथे ऑप्शन ए दिला आहे पूर्णविराम, ऑप्शन बी स्वल्पविराम, ऑप्शन सी उद्गारवाचक आणि ऑप्शन डी अर्धविराम. तर बघा यामध्ये बघा याचं बरोबर उत्तर का असेल तर ऑप्शन क्रमांक डी येथे बरोबर उत्तर असणार आहेत. तर हे अर्धविराम आहेत. हे काय विद्यार्थी मित्रांनो हे अर्धविराम आहेत. म्हणजेच बघा हे पूर्णविराम पण नाही आणि स्वल्पविराम पण नाही. कारण पूर्णविराम म्हणजे असा फक्त टिंब असा बिंदू असतो फक्त आणि स्वल्पविराम म्हणजेच का असते तर बघा इंग्लिशमध्ये ज्याला आपण कॉमा असं म्हणतो. तर बघा असा कॉमा असतो तो. आणि उद्गारवाचक चिन्ह तर आपल्याला माहीत आहेत की अशा प्रकारचं उद्गारवाचक चिन्ह असते. तर बघा हे जे चिन्ह आहेत मग हे चिन्ह आपलं काय तर अर्धविराम आहेत हे. म्हणून बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक डी अर्धविराम. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 खालील आवाजदर्शक शब्द ओळखा. तर बघा येथे एक शब्द दिला आहे आवाजाचा, एका पक्ष्याच्या आवाजाचा. तर तो आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा मोराचा काय असतो. बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत जसे की ए रेकणे, बी काव काव, सी कुहू कुहू आणि डी केकारव. तर बघा याचं बरोबर उत्तर का असणार तर बघा ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे केकाराव. तर मोराचा हा केकाराव असतो म्हणून बरोबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29 42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा हा किती मीटर लांबीचा निघेल. तर बघा आपल्याला माहीत आहे बघा एकूण कापड किती मीटर लांबीचा आहे दिला आहे त्यांनी 42 मीटर आणि किती ठिकाणी कापलेला आहे 6 ठिकाणी कापलेला आहे. म्हणजेच आपण काय करायचं की 6 ठिकाणी कापला आहेत ना म्हणून 6ने भाग द्यायचा आणि 6ने 42ला कितीचा भाग जातो 7चा. म्हणून बरोबर उत्तर असेल आपलं 7 मीटर. म्हणजेच तो प्रत्येक जो कापड असेल आपलं 7 मीटर लांबीचा असेल. म्हणून आपलं बरोबर उत्तर का असेल तर ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर असेल म्हणजे 7 मीटर. बघा इथे मोटर नाही तर हे मीटर आहेत तर 7 मीटर असं असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 आहेत 18 × 5 - 5. तर बघा याचं उत्तर तुम्हाला काय तर विद्यार्थी मित्रांनो ते काढायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की कळवायचं आहे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तर बघा अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या सरावासाठी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.